तुम्ही दोघेही आर्टिस्ट आहात आणि मला असं वाटतं कला ही तुमच्यातला एक खूप मोठा कॉमन दुवा आहे. तर ह्या कलेने किती तुमच्या रिलेशनशिपला बांधून ठेवलं थ्रू आउट ऑल दीज इयर्स? मला उत्तर द्यायच्या आधी मी तुला आधी सांगते की मला तुझं नाव खूप आवडलंय. थँक्यू सो मच. ज्ञानेश्वरी. आणि अशा एका ग्रंथाच्या वरनं तुझं नाव ठेवलंय की जो ग्रंथ प्रत्येकाला आयुष्यात अत्यंत महत्वाचं आहे त्याचं एकतरी पारायण करणं. करेक्ट. सो ज्यांनी कोणी तुझं नाव ठेवलंय, तो तुझ्या आईला खूप खूप शुभेच्छा माझ्या. थँक्यू. आणि हो, कला आम्हाला दोघांना बांधून ठेवण्याचं नाही, आम्हाला भेटवण्याचं कारणच ते कला ठरलं, निमित्त ठरलं. आणि ते निमित्त आता सगळ्यांना माहिती आहे की मला चित्रपटात ह्यांनी भूमिका दिली. ते माझं काम त्यांना स्टेजवरचं टी व्हीवरचं आवडलं आणि त्यांनी मला ती भूमिका दिली आणि त्या माध्यमातून मी त्यांच्या आयुष्यात आले, माझ्या आयुष्यात ते आले. आणि ती कला आम्हाला पुढे बांधून ठेवायलाही उपयोगी पडलीच. कारण एक आमचं आयुष्य, एका कलाकाराच्या आयुष्यात दुसरीही कलाकार येणं, मग ते सामंजस्य दोघांमधलं खूप चांगलं राहतं आणि एकमेकांना चांगला सपोर्ट मिळू शकतो, एकमेकांकडनं शिकू शकतो आपण खूप. सो ह्या सगळ्या कलेनी कलेच्या अंगाने आम्ही जे गेलो आहे त्यांनी खूपच आमच्या आयुष्यात समृद्धता आली असं मी नक्की म्हणेन. माझ्या आयुष्यात सुप्रियाच्या येण्याने कलेचं महत्त्व वाढलं. कारण माझ्याहून अभिनेत्री म्हणून ती माझ्याहून उजवी आहे असं माझं नेहमीच म्हणणं आहे. आणि तीच एक गोष्ट माझ्याकरता खूप आकर्षक होती, म्हणून मला वाटलं की मी हिच्याशी लग्न करावं. किती गोड. आणि मी प्रपोज केलं. येस. हां, पण त्याच्यानंतर कलेचा वापर असा झाला की बायकोच्या कलेने घ्यावंच लागतं आणि ते घेताना मला खूप आनंद आहे. मी स्वखुशीने ती माझ्या बायकोच्या कलेने नेहमी घेतो. आणि आनंदी तुम्हाला राहायचं असेल तर बायकोच्या कलेनीच घेतलं पाहिजे. हे वेगळं मी लोकांना पाठवणार आहे व्हॉट्सॲपवरती पण याच्या पुढे.